आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना सुरगाणा तालुक्यातील पळसण येथील शासकीय आश्रमशाळेतील विदारक परिस्थिती समोर आली आहे। तब्बल 440 निवासी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या अवस्थेवरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पंडित जाधव आणि अशोक गावित यांनी आश्रमशाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली। यावेळी शाळेतील अनेक गंभीर समस्या समोर आल्या। आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशा खाटा आणि बिछाण्यांची व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना गार जमिनीवर झोपावे लागत असल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले। तसेच वीज आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री सुमारे 9 वाजता अंधारात कपडे धुण्याची वेळ येत असल्याचे सांगण्यात आले। शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्थाही गंभीर असल्याचा आरोप करण्यात आला। पुरेशी आणि स्वच्छ शौचालय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असल्याचे पाहणीत समोर आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा पळसण ह्या ठिकाणी रात्री आम्ही एक गावाच्या नात्याप्रमाणे, गावाच्या ग्रामस्थच्या नात्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही भेट देता रात्री त्या ठिकाणी गेल्यानंतर जी शासनाने जी त्यांच्या व्यवस्था केली पाहिजे, जी आदिवासी मुलांसाठी जी सुविधा दिली पाहिजे त्या पद्धतीची सुविधा आढळून आली। जसे की कैदी असतात कैदीगृहामध्ये, अशा पद्धतीची त्या ठिकाणी ती परिस्थिती आम्हाला पाहायला भेटली। त्यावेळेस आम्ही शिक्षकाची, मुख्याध्यापक असेल, अध्यक्ष असेल, त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी जर एवढं शासन खर्च करतं आहे तर ह्या ठिकाणी हे मुलं जर कैद्यासारखी त्याची व्यवस्था या ठिकाणी आहे तर हे शासन याच्यावर लक्ष का देत नाही। तर त्यावेळेस त्यांच्यासुद्धा एक तोंडून उत्तर मिळालं की ह्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या करतो, आम्ही मागणी करतो, परंतु त्याच्यावर शासन जर डोकीच उचलत नाही तर हे कोणी करायचं। म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं का काहीतरी इथलं न्याय मिळलं पाहिजे, आदिवासीसाठी न्याय मिळवून दिला पाहिजे। असं आम्ही या ठिकाणी कुठंतरी एक निवेदनाद्वारे आम्ही तो प्रयत्न करणार आहेत आणि नाहीच ते कुठे सोयीसुविधा नाही उपलब्ध झाल्या तर आम्ही उपोषण करू। परंतु या आदिवासी मुलांना आणि इथल्या शिक्षकांच्या अडचणी असतील ह्या प्रश्न सोडवायचे निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू असं या ठिकाणी आम्ही बोलतो।